अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 2 दिवसीय नवसंकल्प शिबिराला शिर्डीमध्ये शनिवारी सुरुवात झाली। पण या शिबिरात जास्त चर्चा झाली ती मंत्री धनंजय मुंडे आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांचीच। मुंडे यांनी सध्याचं राजकीय वातावरण त्यांच्या विरोधात असल्यानं माध्यमांपुढे आणि लोकांपुढे येणं टाळलंच, तर भुजबळ उपस्थित राहणार की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं। अखेर होय नाही करत त्यांनी उपस्थिती दर्शवली, पण त्यांच्या प्रतिक्रियेनंच सर्वांच्या भुवया उंचावल्यात। मी पक्षाच्या शिबिराला आलो आहे, कोणत्या व्यक्तीच्या नव्हे असं म्हणत भुजबळ यांनी पहिल्याच वाक्यात अजित पवार यांच्यावर निशाणा साधला। शिवाय फोन आल्यानं आणि अनेक विनवण्या झाल्यानं मी थोडा वेळ आलोय असं सांगत आपली नाराजी अजूनही कायम असल्याचं अधोरेखित केलं। त्यामुळं भुजबळ शिबिराला येणं हे राष्ट्रवादीसाठी जेवढं महत्त्वाचं होतं तेवढंच अजितदादांसाठी। पण मग नाराज भुजबळांना शिबिराला येण्यासाठी नेमकं मनवलं कोणी? हा पडद्यामागचा क्रायसिस मॅनेजर नक्की आहे तरी कोण? पाहूयात या व्हिडिओमधून। महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं मागील काही दिवसांपासून छगन भुजबळ हे अजित पवार यांच्यावर नाराज आहेत। त्यातही त्यांचेच प्रतिस्पर्धी असलेल्या माणिकराव कोकाटे यांना मंत्री करून अजित पवार यांनी जणू भुजबळ यांच्या शिफ्टीवरच पाय दिला। भुजबळ यांच्या या जखमेला मग कोकाटे यांनी आणखीनच नख लावलं। छगन भुजबळ यांचे खूप लाड केले आहेत, त्यांचे अजून किती लाड करायचे? जो जे वांछील ते तो लाभो, त्यांना कुठे जायचं तिकडे जाऊ द्यात असं म्हणत भुजबळांची आता उपयोगिता संपल्याचंही अप्रत्यक्षरित्या जाहीर केलं। कोकाटे यांच्या वक्तव्याला अजित पवार यांनीही शांत राहून एक प्रकारे पाठिंबाच दिला। याचं दुःख भुजबळांना आतून सलतंय। ओबीसी नेते म्हणून छगन भुजबळ यांना देशभर मान्यता आहे। नाशिक आणि राज्यभर भुजबळ यांना मानणारा मोठा वर्ग देखील आहे। एका हाकेवर लाखभर ओबीसी समाज गोळा करण्याचं कसब भुजबळ राखून आहेत। शिवाय राष्ट्रवादीचे सर्वात ज्येष्ठ नेते म्हणूनही भुजबळ यांची ओळख आहे। पक्षात त्यांच्यासाठी राबणारे कार्यकर्ते अजूनही आहेत। अशातच ते भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू आहेत। त्यामुळं भुजबळ शिबिराला येणं हे राष्ट्रवादीसाठी जेवढं महत्त्वाचं होतं तेवढंच अजितदादांसाठी। अशा परिस्थितीमध्ये भुजबळ आले नसते तर अजित पवार आणि एकूणच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल जनमानसात चुकीचा संदेश जाण्याची भीती होती। त्यामुळं भुजबळ यांना शिबिराला यायला तयार करणं गरजेचं होतं। हे काम फत्ते केलं ते राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी। याबाबत स्वतः भुजबळ यांनी माहिती दिली आहे। ते म्हणाले, हे पक्षाचं शिबिर आहे, कोणा एका व्यक्तीचं नाही। प्रफुल्ल पटेल हे माझ्याकडे 2 तास येऊन बसले होते। तसेच सुनील तटकरे यांनी मी शिबिराला यावं यासाठी खूप काही फोन केले, त्यामुळं पण मी थोडा वेळच आलो आहे। त्यांच्या नाराजीचा रोख अजित पवार यांच्याकडे असल्याचं स्पष्टपणे दिसून आलं। शिबिरामध्ये मार्गदर्शन करणार की नाही यावर बोलताना त्यांनी चुप्पी साधली। सोबतच हे शिबिर 2 दिवस चालणार आहे, त्यामुळं शिबिरात 2 दिवस उपस्थित राहणार की नाही यावरही भुजबळ यांनी मौन बाळगणं पसंत केलं। भुजबळ यांच्या नेतृत्वात सुरू असलेली समता परिषद स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी करते। यापुढे परिषदेचं काम चालूच ठेवणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। राज्यसभेचा प्रस्ताव आपल्याला आला होता, पण राज्यातच काम करायचंय। येवल्याच्या जनतेनं आपल्यावर विश्वास दाखवलाय, त्यामुळं येवलेकरांसाठीच काम करायचंय असं सांगत त्यांनी राज्यातच काम करण्यावर ठाम असल्याचं सांगितलंय। एकूणच भुजबळ यांची नाराजी अद्यापही दूर झालेली नाही हेच खरं। आता त्यांची ही नाराजी कधी दूर होणार आणि कोण दूर करणार? अजित पवार पुढाकार घेणार का की भुजबळ भाजपमध्ये जाणार? तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठीला फॉलो करा।